नमस्कार. विज्ञानयात्री अडा योनाथ यांचे जीवनचरित्र आणि त्यांचे वैज्ञानिक योगदान या संदर्भात आपले संवाद साधण्याचा हा एक प्रयत्न आहे. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. विज्ञानयात्री अडा योनाथ हे इस्रायल देशाचे रसायनशास्त्रज्ञ आणि सन 2009 सालच्या रसायनशास्त्र शाखेच्या नोबेल पुरस्काराचे मानकरी. सध्या त्या हेलन आणि मिल्टन ए किमेलमन सेंटर फॉर बायोमॉलिक्युलर स्ट्रक्चर अँड असेंब्ली ऑफ द वेझमन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स या संस्थेच्या संचालिका या पदावर काम करत आहेत. युकॅरियोटिक पेशीतील रायबोसोम्स या पेशी अंगकाची संरचना या विषयांतर्गत संशोधन कार्यासाठी त्यांची ओळख आहे. वेंकटरामन रामकृष्णन आणि थॉमस ए स्टीट्स यांच्यासोबत अडा योनाथ यांना युकॅरियोटिक पेशीतील रायबोसोम या पेशी अंगकाची संरचना या अग्रगण्य संशोधन कार्यासाठी सन 2009 सालचा रसायनशास्त्र शाखेचा नोबेल पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. प्रथिन संश्लेषण प्रक्रियेत रायबोसोम हे पेशी अंगकाची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. प्रत्येक रायबोसोम्सचे मोठा घटक आणि छोटा उपघटक असे दोन भाग आहेत. रायबोसोम्स हे पेशीद्रव्यात विखुरलेले असतात. काही ठिकाणी रायबोसोम्स हे आंतरद्रव्य जालिका एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम या पेशी अंगकाला जोडलेले असतात. थोडक्यात दोन्ही ठिकाणी पेशीद्रव्य आणि आंतरद्रव्य जालिका येथे रायबोसोम्स हे प्रथिन संश्लेषणात भाग घेतात. रायबोसोमचे कार्य म्हणजे RNA या केंद्रकांपलाच्या कोडच्या स्वरूपातील माहितीनुसार प्रथिन रेणूतील अमायनो आम्ल यांचा क्रम ठरविणे आणि अपेक्षित प्रथिन रेणू तयार करणे. प्रोकॅरियोटिक पेशीमध्ये प्रथिन संश्लेषण कार्य प्रणाली थोडी वेगळी असल्यामुळे ही यंत्रणा प्रतिजैविक संयुगांना बळी पडते. सन 2000 आणि सन 2001 मध्ये अडा योनाथ यांनी रायबोसोम्स पेशी अंगकाच्या दोन्ही उपघटकांचे उच्च रिझोल्युशन संरचना निर्धारित केले. प्रथिन रेणूतील दोन्ही अमायनो आम्लांच्या मध्ये पेप्टाइड बॉन्ड किंवा बंध तयार करण्यासाठी एक रायबोसोम हा जैव उत्प्रेरकाची भूमिका बजावतो. सन 1993 मध्ये अडा योनाथ यांनी नवजात प्रथिने म्हणजे रायबोसोमल बोगद्याद्वारे घेतलेला मार्ग ही कल्पना केली. या व्यतिरिक्त अडा योनाथ यांनी रायबोसोमला लक्ष्य करणाऱ्या 20पेक्षा जास्त वेगवेगळ्या प्रतिजैविक संयुगांच्या कृती प्रणाली स्पष्ट केल्या आणि क्लिनिकल उपयुक्तता आणि उपचारात्मक परिणामकारता थेरपीमध्ये ती कशी महत्त्वाची भूमिका बजावतात हे दाखवून दिले. अडा योनाथ यांनी रायबोसोमल क्रिस्टोग्राफी सक्षम करण्यासाठी क्रायोबायो क्रिस्टलोग्राफी हे नवीन तंत्र विकसित केले. अडा योनाथ यांचा जन्म दिनांक 22 जून 1939 रोजी इस्रायल देशातील जेरुसलेम गेऊला क्वार्टर येथे झाला. उच्च दर्जाच्या बीट हकेरेम परिसरातील स्थानिक शाळा आणि टेल अव्ह्यू येथील टिचॉन हर्ट्स हायस्कूल येथे त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण झाले. जेरुसलेमच्या हिब्रू विद्यापीठ येथे त्यांचे पदवी शिक्षण रसायनशास्त्रातील पदवी शिक्षण आणि पदव्युत्तर शिक्षण जीवरसायनशास्त्रातील पूर्ण झाले. अडा योनाथ यांचे संशोधन पदवी शिक्षण PhD संदर्भात कोलॅजन या जैवरासायनिक संयुगाची क्रिस्टलोग्राफी संरचना या शीर्षकांतर्गत होती. ओल्फी ट्रॅप वेझमन यांच्या मार्गदर्शनाखाली इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स येथे त्या PhD पूर्ण केल्या. सध्या त्या वेझमन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स इस्रायल या संस्थेच्या संचालिका पदावर कार्यरत आहेत. अडा योनाथ यांनी कार्नेगी मेलॉन विद्यापीठ आणि MIT येथे पोस्ट डॉक्टरल पद स्वीकारले. MIT पोस्ट डॉक्टर असताना त्यांनी नंतरचे सन 1976च्या रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक विजेते विल्यम N. लिप्स्कोम हार्वर्ड विद्यापीठाच्या ज्युनियर यांच्या प्रयोगशाळेत काही काळ घालवला. हार्वर्ड विद्यापीठाच्या ज्युनियर यांच्या प्रयोगशाळेत अडा योनाथ यांना खूप मोठ्या रासायनिक संरचनांचा पाठपुरावा करण्याची प्रेरणा मिळाली. सन 1970 मध्ये अडा योनाथ यांनी सुमारे दशकभर इस्रायलमधील एकमेव प्रोटीन क्रिस्टलोग्राफी प्रयोगशाळा स्थापन केली. त्यानंतर अडा योनाथ हे सन 1979 ते सन 1984 पर्यंत बर्लिनमधील मॅक्स प्लँक इन्स्टिट्यूट ऑफ मॉलिक्युलर जेनेटिक्स येथे
हेन्झ गुंटर विटमन यांच्यासोबत गट नेते होत्या. सन 1977 ते सन 1978 या कालावधीत त्या शिकागो विद्यापीठात व्हिजिटिंग प्रोफेसर होत्या. त्यांनी वेझमन इन्स्टिट्यूटमधील संशोधन उपक्रमांच्या समांतर हॅम्बुर्ग जर्मनी येथे DESY येथे मॅक्स प्लँक इन्स्टिट्यूट रिसर्च युनिटचे प्रमुख म्हणून काम पाहिले. आता युनाथ यांनी रायबोझोमला लक्ष्य करणाऱ्या 20पेक्षा जास्त वेगवेगळ्या प्रतिजैविकांच्या कृतीच्या पद्धती स्पष्ट केल्या. ड्रग रेजिस्टन्स आणि सिनर्जेसिझम प्रदीप्त यंत्रणा, प्रतिजैविक निकटतेचा संरचनात्मक आधार उलगडला आणि क्लिनिकल उपयुक्तता आणि उपचारात्मक परिणामकारता थेरपीमध्ये महत्त्वाची भूमिका कशी बजावते हे दाखवून दिले. रायबोझोमल क्रिस्टलोग्राफी सक्षम करण्यासाठी आढा युनाथ यांनी बायोक्रिस्टलोग्राफी या शीर्षकाचे नवीन तंत्र सादर केले, जे स्ट्रक्चरल बायोलॉजीमध्ये नित्याचे बनले आणि गुंतागुंतीच्या प्रकल्पांना परवानगी दिली, अन्यथा फारसे कठीण मानले गेले. सध्या वेझमन इन्स्टिट्यूटमध्ये आढा युनाथ हे मार्टिन येस आणि हेलेन किमेल प्रोफेसरियल चेअरचे पदावर आहेत. आढा युनाथ यांनी संपादन केलेल्या पुरस्कारांची आणि सन्मानांची ही यादी आहे. इस्रायल पुरस्कार, हार्वे पुरस्कार, मासरी पुरस्कार, पॉल कॅरर सुवर्णपदक, लुईसा ग्रॉस हार्टिज पुरस्कार, जॉर्ज फेररसह रसायनशास्त्रातील उल्फ पुरस्कार, जीवन विज्ञानातील रॉयसचाइल्ड पुरस्कार, प्रोफेसर पेरेज लवी आणि प्रोफेसर एल केशेट यांच्यासह जीवन विज्ञानातील कला, विज्ञान आणि संस्कृती EME पुरस्कार, हॅरी नोलेरसह पॉल एरलिच आणि लुडविग डर्मस्टेडर पुरस्कार, रायबोझोमल क्रिस्टलोग्राफीच्या क्षेत्रातील प्रोटीन बायोसिंथेसिस आणि क्रिस्टलोग्राफीमधील नाविन्यपूर्ण तंत्राचा परिचय यासाठी त्यांच्या अग्रगण्य योगदानाबद्दल आल्बर्ट आइन्स्टाईन वर्ल्ड अवॉर्ड ऑफ सायन्स, रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक थॉमस स्टिट्झ आणि व्यंकटरामन रामकृष्ण यांच्यासह सहप्राप्तकर्त्या, नोबेल पारितोषिक मिळालेल्या त्या पहिल्या इस्रायल महिला आहेत. विल्यम एक्सनर मेडल, पोलिश केमिकल सोसायटीने मेरी क्युरी पदक प्रदान केले, जर्मन अकॅडमी ऑफ सायन्सेस लिओपोल्डचे सदस्य, मानद डॉक्टरेट पदवी डेला सॅले युनिव्हर्सिटी मनिला फिलिपिन्स, जोसेफ फेरेर विद्यापीठ, ग्रेनोबल विद्यापीठ फ्रान्स, लॉर्ड्स मेडिकल युनिव्हर्सिटी लॉर्ड्स पोलंड आणि युनिव्हर्सिटी ऑफ वॉर्विक UK यांच्याकडून डीलिट ही पदवी, कार्निग विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट पदवी, रॉयल सोसायटीच्या परदेशी सदस्यपद, जॅगिलोनियन विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट पदवी. आणि युनाथ या इस्रायली क्रिस्टलोग्राफर, स्फटिक शास्त्रज्ञ आणि सन 2009 सालच्या शरीरक्रिया विज्ञान, औषधशास्त्र, वैद्यकशास्त्र आणि रसायनशास्त्र शाखेच्या नोबेल पुरस्काराची मानकरी. सजीवांच्या पेशीमध्ये प्रथिने तयार करणाऱ्या रायबोझोम या अत्यंत गुंतागुंतीच्या यंत्रणेच्या रचना आणि कार्याचा सखोल अभ्यास केल्याबद्दल त्यांना सन 2009चा रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात आला. सन 2009मध्ये त्याने थॉमस स्टेल्ड्स आणि व्यंकटरामन रामकृष्णन यांच्यासोबत संयुक्तपणे हा नोबेल पुरस्कार स्वीकारला. रायबोझोमच्या संरचनेचा अभ्यास करणाऱ्या त्या पहिल्या इस्रायली महिला आणि विज्ञान क्षेत्रात नोबेल जिंकणाऱ्या मध्य पूर्वेतील पहिल्या महिला आहेत. त्यांनी रायबोझोमवर परिणाम करणाऱ्या प्रतिजैविकांची कार्यपद्धती स्पष्ट केली, ज्यामुळे औषधांचा प्रतिरोध समजून घेणे आणि नवीन औषधे बनवणे सोपे झाले आहे. आणि युनाथ यांचे भारताशी अतिशय जवळचे संबंध राहिले आहेत. त्यांनी भारतीय भौतिकशास्त्रज्ञ डॉक्टर GN रामचंद्रन यांना आपले मार्गदर्शक मानले असून भारतात आयोजित केलेल्या भारतीय विज्ञान काँग्रेसमध्ये त्यांनी प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन केले आहे. सध्या त्या इस्रायली वेझमन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स येथे हेलेन अँड मिल्टन किमेलमन सेंटर फॉर बायोमॉलिक्युलर स्ट्रक्चर या संस्थेच्या संचालक पदावर कार्यरत आहेत. ज्ञानाचे द्वीप प्रज्वलित करणारे विज्ञान यात्री आढा युनाथ यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. त्यांचे कार्य जगाला सदैव प्रेरणा देत राहो हीच हार्दिक प्रार्थना.
संदर्भासाठी यादी आहे. समाज हिताच्या एखाद्या वैज्ञानिक विषयासंदर्भात प्रबोधन करणे, जागतिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी सामाजिक इच्छा आणि संसाधन एकत्रित करणे आणि मानवतेच्या यशाचा उत्सव बळकट करणे यासाठी सुवर्णसंधी म्हणजे सामाजिक आणि वैज्ञानिक सण आणि उत्सव. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. विज्ञान निष्ठा ही जीवन निष्ठा. धन्यवाद.